नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि अधिकृत अपडेट जाणून घेणार आहोत। अनेक दिवसापासून लाभार्थी एकच प्रश्न विचारत होते, पोर्टल सुरू झालं का? याबाबत आता अधिकृत माहिती समोर आली आहे। तसंच जून जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत काय स्थिती आहे याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेवटी पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अशा सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करून सांगतो, पोर्टल सुरू झालं आहे अशी बातमी पाहिल्यानंतर अनेक लाभार्थ्यांना वाटलं असेल की महाडीबीटी नवीन 2.0 सुरू झाला आहे, पण तसं अजिबात नाही। सध्या सुरू झालेलं पोर्टल महाडीबीटी 2.0 पोर्टल नाही, हे दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे। म्हणजे हे पोर्टल खास दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे। याबाबतची माहिती संबंधित विभागाने अधिकृतपणे जाहीर केली आहे। त्यामुळे महाडीबीटी पोर्टल सुरू झाला आहे असा गैरसमज करून घेऊ नका। आता पुढे या दिव्यांग सहाय्यक पोर्टलमध्ये नेमक्या कोणत्या सुविधा मिळणार आहेत ते जाणून घेऊया। मित्रांनो, आता जाणून घेऊया या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचा फायदा नेमका काय होणार आहे। मित्रांनो, या एका पोर्टलवरच दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे। म्हणजे कोणती योजना आहे, त्यासाठी कोण पात्र आहे, अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा, ही सर्व माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे। यामुळे वेगवेगळ्या वेबसाईट आणि कार्यालयामध्ये माहिती शोधण्याची गरज कमी होणार आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर शासनाच्या विविध योजनांशी संबंधित महत्त्वाची माहिती आता एकाच पोर्टलवर आणि एकाच क्लिकमध्ये उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, या पोर्टलमध्ये आणखी एक अतिशय महत्त्वाची सुविधा देण्यात आली आहे। या पोर्टलमध्ये AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। याचा फायदा असा होणार आहे की तुमची माहिती भरल्यानंतर तुम्ही कोणत्या सरकारी योजनासाठी पात्र आहात याची माहिती पोर्टल तुम्हाला आपोआप दाखवेल। म्हणजे प्रत्येक योजना वेगवेगळी शोधण्याची गरज पडणार नाही। याशिवाय तुम्ही एखाद्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर त्या अर्जाची सध्याची स्थिती म्हणजेच ॲप्लिकेशन स्टेटस देखील तुम्ही या पोर्टलवरच सहज पाहू शकणार आहात। ही सुविधा दिव्यांग बांधव आणि त्यांचे पालक आणि संबंधित संस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। म्हणून जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी या नवीन डिजिटल सुविधेचा नक्की लाभ घ्यावा, असे शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा ही गोष्ट स्पष्ट करून सांगतो, जेणेकरून कोणाचाही गैरसमज होऊ नये। पोर्टल सुरू झालं ही बातमी पाहून अनेकांना वाटलं असेल की महाडीबीटी 2.0 पोर्टल सुरू झाला आहे, पण सध्या तसं काही नाही। महाडीबीटी 2.0 पोर्टल सुरू झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। आतासाठी सुरू करण्यात आलेलं पोर्टल हे फक्त दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे। त्यामुळे दोन्हीही पोर्टलचा गोंधळ करू नका। महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्याची अधिकृत माहिती जशी येईल तशी आपण सर्वप्रथम तुम्हाला नक्की कळवू। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महाडीबीटीचा अधिकृत पोर्टल नेमकं कधी सुरू होणार? मित्रांनो, सध्या याबाबत कोणतीही नवीन अधिकृत माहिती समोर आलेली नाही, कारण संबंधित अधिकृत पोर्टलवर अजूनही जुनी सूचना दिसत आहे आणि तिथे 21 जून हीच तारीख दाखवली जात आहे। त्यामध्ये अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही। म्हणून सध्याच्या घडीला महाडीबीटी 2.0 पोर्टल सुरू झाला आहे असं सांगणं योग्य ठरणार नाही। जोपर्यंत संबंधित विभागाकडून अधिकृत घोषणा किंवा पोर्टलवर नवीन अपडेट येत नाही तोपर्यंत कोणतीही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका। अधिकृत माहिती जशी येईल तशी सर्वात आधी आपण तुम्हाला त्याची माहिती नक्की देऊ। मित्रांनो, सध्या अनेक लाभार्थी एकच प्रश्न वारंवार विचारत आहेत, महाडीबीटी पोर्टल नेमकं कधी सुरू होणार? याचं कारण म्हणजे हे पोर्टल सुरू झाल्यानंतर पुढील कामकाज आणि हप्ते वितरणाची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू होईल अशी लाभार्थ्यांची अपेक्षा आहे। त्यामुळे सर्व लाभार्थी एकच मागणी करत आहेत की संबंधित विभागाने महाडीबीटीची नवीन अद्ययावत पोर्टल शक्य तितक्या लवकर सुरू करावे। आता पुढे याबाबत अधिकृत अपडेट कधी येते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। आता हप्त्याबाबतची अपडेट पाहूया।
मित्रांनो, जून महिना आता संपत आला आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर आता जुलै महिना देखील जवळ आला आहे. म्हणून काही लाभार्थ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळतील का? मात्र सध्या उपलब्ध माहितीनुसार दोन्ही हप्ते एकाच वेळी मिळण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे. आता पुढे हप्ता वितरणाची प्रक्रिया कधी सुरू होते आणि अधिकृत काय अपडेट येते याकडे सर्व लाभार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. आता मागच्या महिन्यात काय झालं होतं ते थोडक्यात पाहूया. मागील महिन्यात दिव्यांग लाभार्थ्यांना महिन्याच्या शेवटी हप्ता जमा झाला होता, तर इतर लाभार्थ्यांना त्याआधीच हप्ता मिळाला होता. पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी दिसत आहे. यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांना जून महिना सुरू होण्यापूर्वीच हप्ता मिळाला. मात्र इतर अनेक लाभार्थ्यांना जून महिना संपत आला तरी अजूनही हप्ता मिळालेला नाही. म्हणून आता उर्वरित लाभार्थ्यांना हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मित्रांनो, आता पुढे जून आणि जुलै हप्ता वितरणाची प्रक्रिया नेमकी कधी सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट आणि व्हिडिओमध्ये पोर्टल सुरू झालं, हप्ता आज येणार अशा प्रकारच्या बातम्या फिरत आहेत. पण प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही. त्यामुळे कोणतीही माहिती मिळाल्यानंतर ती अधिकृत आहे का हे एकदा नक्की तपासा. चुकीच्या माहितीमुळे अनेक लाभार्थ्यांचा गोंधळ होतो. मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. सध्या सुरू झालेलं दिव्यांग सहाय्यक पोर्टल आणि महाडीबीटी पोर्टल ही दोन्ही वेगवेगळी पोर्टल आहेत. त्यामुळे एक पोर्टल सुरू झालं म्हणजे दुसरंही सुरू झालं आहे असा गैरसमज करून घेऊ नका. या दोन्ही पोर्टलचे उद्देश वेगवेगळे आहेत. सध्या सर्व लाभार्थ्यांचं लक्ष या दोन्ही गोष्टीकडे लागलेलं आहे. पहिली म्हणजे डीबीटीचं नवीन पोर्टल कधी सुरू होणार आणि दुसरी म्हणजे जून महिन्याचा प्रलंबित हप्ता नेमका कधी जमा होणार. या दोन्ही अपडेटची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. महाडीबीटी पोर्टलबाबत अधिकृत अपडेट जाहीर झाल्यानंतर लाभार्थ्यांनाही पुढील प्रक्रियेबाबत स्पष्ट माहिती मिळेल. त्यामुळे सध्या थोडी प्रतीक्षा करणं आणि अधिकृत घोषणेची वाट पाहणं हे योग्य पर्याय आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. सध्या सुरू झालेलं पोर्टल हे महाडीबीटी 2.0 नाही तर दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे. या पोर्टलवर योजनांची माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जांची स्थिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. महाडीबीटी 2.0 पोर्टल सुरू झाल्याची अधिकृत माहिती अजून आलेली नाही. जून महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थ्यांना अजून मिळालेला नाही. जून आणि जुलैचे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता सध्या कमी दिसत आहे. आता यापुढे अधिकृत अपडेट कधी येते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मित्रांनो, सध्या सर्व लाभार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. महाडीबीटी पोर्टल सुरू झाला आहे किंवा हप्ता वितरणाची तारीख निश्चित झाली आहे अशी कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. त्यामुळे कोणतीही अफवा आणि अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. संबंधित विभागाकडून अधिकृत घोषणा होताच आपण त्याची संपूर्ण माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. त्यामुळे सध्या अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करा आणि कोणतीही चुकीची माहिती पुढे शेअर करू नका. या संदर्भात जशी अधिकृत अपडेट किंवा नवीन माहिती समोर येईल तशी सर्वात आधी आपण तुम्हाला माहिती देऊ. आणि जर तुम्हाला शेतीच्या बातम्या, सरकारी योजना आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्स दररोज तुमच्या मोबाईलवर हव्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तसेच व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा. आणि तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.